नमस्कार रसिक श्रोते हो. मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, मराठी विभाग प्रमुख KTHM महाविद्यालय नाशिक. आपणासमोर सादर करीत आहे डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा या आत्मचरित्रातील कसोटीचे प्रसंग भाग 2. कसोटीचे प्रसंग. आदिवासी लोकांमध्ये लाज संकोच वगैरे अजिबात नाही. पुरुष डॉक्टरकडे बाईला घेऊन कसं जायचं असं त्यांच्या डोक्यातही येत नाही. त्यांच्याकडे पर्याय नसतो हे जरी खरं मानलं तरीही त्यांच्या हे लक्षातही येत नाही हेच जास्त बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीनं डॉक्टर म्हणजे आईवडिलांसारखाच. त्याच्यासमोर लाज संकोच कसला? हे लोक विश्वासही चटकन टाकत असल्याने आमचं काम सोपं होत गेलं. या विश्वासातूनच अधिकाधिक कठीण केसेस करायचं बळ आम्हाला मिळत गेलं. आम्ही दोघं फक्त डॉक्टर होतो. मी सर्जरीचा थोडा अनुभव घेतलेला, मांदा तर ॲनेस्थेसिस्ट. पण अवघड बाळंतपण, कसल्याही कठीण शस्त्रक्रिया आम्ही आमच्या दवाखान्यात पार पाडल्या. ज्याची काहीच माहिती नव्हती अशा वेळेस पुस्तकात वाचून एकमेकांशी बोलून केसेस हाताळायचो. यातूनच आमच्या शिक्षणापेक्षा एकदम वेगळ्या अशा वैद्यकीय गोष्टीही मी करून बघितल्या. झाडावरून पडून हातपाय मोडणं हे ह्या लोकांत नेहमीचंच. फळं खायला हे नेहमीच झाडावर चढतात. अशा वेळेस पडले आणि हाड मोडलं तर ऑर्थोपेडिक सर्जन कुठून आणणार? त्यावेळेस त्या पंचक्रोशीत आम्हीच फक्त डॉक्टर होतो. पडलेल्याला लोक दवाखान्यात घेऊन यायचे, पण आमच्याकडे एक्सरे वगैरे काही साधनच नव्हती. तर उपचार तरी कसे करणार? कधी कधी हाड मोडले की नाही हे नुसतं बघून कळत नाही. तिथे थोडं वाकडं झालं असेल तर कळतं, पण नुसती सूज असली तर नेमकेपणाने कळत नाही. त्यावर मी एक उपाय शोधून काढला. मी पेशंटचा हात किंवा पाय हलवून बघायचो. हाड मोडलेलं नाही, नुसतं निसटलं आहे असं लक्षात आलं की हाडावरची सूज उतरल्यानंतर हाडाला झटका द्यायचा की ते पुन्हा खाचेत जाऊन बसतं. मग ते सांधण्यासाठी बांधून ठेवायचं. अशा पद्धतीनं असंख्य हाडं आम्ही दुरुस्त केली. खरं पाहता ही काही अगदी योग्य पद्धत नव्हती. त्याच्यामुळे थोडासा दोष राहायचाच, पण या लोकांच्या दृष्टीनं थोडा वाकडेपणा राहणं, थोडं लंगडणं ह्या कॉस्मेटिक गोष्टी महत्वाच्या नव्हत्याच. हातपाय हलवता येणं, काम करता येणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. आमच्या या उपचारांनी ते नक्कीच साध्य व्हायचं. आम्ही जसे अस्थिरोग तज्ज्ञ नव्हतो तसेच नेत्रविकार तज्ज्ञही नव्हतो. परंतु पेशंटचं दुःख बघून आम्ही डोळ्यांवरही उपचार सुरू केले. इथे मोतीबिंदूचं प्रमाण खूप. ऑपरेशन केलं नाही तर हळूहळू दृष्टी कमी होणार. तसं झालं तर त्यांना काम करता येणार नाही. काम केलं नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होणार. त्यामुळे याच्यातून मार्ग काढणं आवश्यक होतं. या भागात अशा ऑपरेशनसाठी डॉक्टर येणं शक्यच नव्हतं. हे लोक उठून दुसरीकडे जाऊ शकत नव्हते. जिथे खायला अन्न नाही तिथे ते प्रवास खर्च, उपचारांचा खर्च कुठून करणार? शिवाय भाषेचा प्रश्न. त्यामुळे आम्हालाच काहीतरी करणं भाग होतं. शेवटी आम्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती उपकरणं आणली. विकासने मोतीबिंदूच्या अनेक शस्त्रक्रिया बघितल्या होत्या आणि त्यासाठी असिस्टंट म्हणून कामही केलं होतं. त्या अनुभवाच्या जोरावर त्याने मला एक शस्त्रक्रिया करून दाखवली. ती पाहून मी या विषयातली पुस्तकं वाचून त्याच्या मार्गदर्शनाखाली मीही एक शस्त्रक्रिया करून बघितली. डोळा हा अगदी नाजूक भाग. थोडंसं इकडे तिकडे धक्का लागला तर अजून नुकसान व्हायची भीती. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना मला खूप दडपण आलं होतं. आपण यातले तज्ज्ञ नाही हे माहीत होतं, तरीही आपण जो प्रयत्न करतोय तो चांगल्या भावनेनं करतोय, त्याला यश यायला हवं एवढंच मनात होतं. एका बाईच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू होता.
आधी एका डोळ्याची शस्त्रक्रिया करू, मग दुसऱ्या डोळ्यावर करू असं मी ठरवलं. शस्त्रक्रिया केली. डोळ्यांना पट्ट्या लावल्या. शस्त्रक्रियेआधी आणि नंतरच्या रात्री मला झोप नव्हती. 24 तासांनी पट्ट्या काढल्या. तिच्या पुढे 2 बोटं धरून तिला विचारलं, ही किती बोटं? ती 2 म्हटल्यावर मला अक्षरशः परमानंद झाला. याचा अर्थ डोळा स्वच्छ झाला होता. मग दुसऱ्याही डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. तीही यशस्वी झाली. त्यानंतर मला आत्मविश्वास आला. मग अशा शस्त्रक्रिया मी सर्रास करायला लागलो. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेशिवाय डोळ्यांवरचे छोटे छोटे उपचारही मग आम्ही दवाखान्यात करू लागलो. कधी कधी डोळ्यात बांबूच्या काडीचा अगदी बारीक भाग किंवा धुळीचा कण जातो. हा कण एवढासा असतो, पण त्याचा त्रास प्रचंड असतो. डोळा लाल होतो, पाणी वाहायला लागतं. डोळ्यावर पाणी मारून जर हा कण बाहेर निघाला नाही तर तो काढावा लागतो. नाहीतर सतत चोळल्यानं ही काडी किंवा कण अजून आत जातो आणि त्याचा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात काय करावं हा विचार करत असताना मला एक कल्पना सुचली. माझ्याकडे घड्याळ दुरुस्तीचं सामान होतं. आवड म्हणून मी घड्याळ दुरुस्त करायचो. इथे तर ती गरजही होती. प्रकल्पावरचं घड्याळ बिघडलं तर चंद्रपूर नागपूरला कधी घेऊन जाणार? त्यापेक्षा सामान असल्यानं आम्ही ते दुरुस्त करायचो. या सामानात स्क्रूड्रायव्हर, लेन्स वगैरे गोष्टी होत्या. त्यातल्या लेन्सचा उपयोग करावा असं मी ठरवलं. हा प्रयोग पुरता यशस्वी ठरला. घड्याळाचे बारीक बारीक पार्ट्स पाहण्यासाठी असलेली लेन्स मी पेशंटच्या डोळ्यातील वस्तू काढण्यासाठी वापरू लागलो. डोळ्यात काही गेलेला पेशंट आला की मी त्याला जमिनीवर झोपायला सांगायचो. मी शेजारी बसून लेन्स लावून त्याचा डोळा बघितला की त्यात गेलेली वस्तू म्हणजे डोळ्याच्या दृष्टीने फॉरिन बॉडी मोठी दिसायची. इंजेक्शनच्या सुईने ती वस्तू पटकन काढता यायची की 2 मिनिटात त्याचं दुःख गायब होऊन तो हसत परत जायचा. घड्याळ दुरुस्तीच्या लेन्सचा उपयोग मी जसा डोळ्यातील फॉरिन बॉडी काढण्यासाठी केला, तसाच एक प्रयोग नाकात अडकलेला खडा काढण्यासाठी केला. नाकात खडा घालणं हा उद्योग लहान मुलं बऱ्याचदा करतात. हा खडा उपकरणाशिवाय काढणं मोठं कठीण काम. त्यामुळे या संदर्भातली पुस्तकं वाचून मी एक हुक तयार केला. आपल्या हातात त्या हुकचं सरळ टोक धरायचं आणि दुसरी बाजू नाकात घातली की खडा किंवा कुठलीही फॉरिन बॉडी एका सेकंदात काढता यायची. फक्त तेवढा वेळ ते मूल स्थिर राहिलं पाहिजे. दुसरीकडं कुठेतरी धक्का लागला तर वेगळीच भानगड व्हायची. त्यामुळे त्या मुलाला घेऊन आलेल्या माणसाला मी सांगायचो, तू मुलाचं डोकं धर. माझ्याबरोबरचा मदतनीस मुलाचे पाय धरायचा. ते मूल रडत असलं तरी ते फक्त हलू नये याची काळजी आम्ही घ्यायचो. टॉर्चचा प्रकाश टाकून नाकात घातलेला खडा कुठे आहे ते बघायचं आणि हुकने तो पटकन काढून टाकायचा, असं तंत्र आम्ही विकसित केलं. असाच मी दातांचाही डॉक्टर झालो. दातांच्या वेदना प्रचंड असतात. दात दुखायला लागला तर लोकांनी काय करायचं? मी मग पुस्तक घेऊन आलो. उपकरणही आणली. मला काही दातात चांदी भरणं, रूट कॅनॉल असले प्रकार करता येत नाही, पण दात काढता येतो. माझ्या आदिवासी पेशंट्सनाही एखादा दात गेल्याने काही फरक पडत नाही. वेदना कमी होतात, तेवढा आनंद त्यांना पुरेसा असतो. अशा रीतीनं मी एक साधा डॉक्टर जसा सर्जन झालो तसाच ऑर्थोपेडिक सर्जन, डेंटिस्ट, गायनेकॉलॉजिस्ट असं सगळंच झालो. एखाद्या क्षेत्रातल्या स्पेशलायझेशनमुळे आपणच आपल्यावर मर्यादा घालून घेतो. पण एकदा वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण घेतलं की सगळ्या गोष्टींवर उपचार करता येतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे खूप
सोफिस्टिकेटेड उपचार नसतील, पण पेशंटच्या वेदना संपतात, तो हिंडता फिरता होतो, हे काही कमी आहे? मी ज्या भागात काम करतो तिथे तर हेच महत्वाचं आहे. आमच्याकडे जे पेशंट येत असत त्यांचा मुख्य आधार विश्वास आणि चांगला अनुभव एवढाच असे. त्यांना स्पेशालिस्ट वगैरे माहीत नसायचं, सांगून समजायचंही नाही. काही होत असेल तर समोरचा डॉक्टर ते दुःख दूर करेल एवढंच त्यांना कळत असे. दारिद्र्य व अज्ञानानं पिचलेल्या भोळ्या भाबड्या लोकांच्या या विश्वासामुळेच मीही नवीन नवीन प्रयोग करत गेलो. आपण त्यांच्यासाठी इथं आलो आहोत आणि आपल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही, त्यामुळे शक्य ते सगळं केलंच पाहिजे ही भावना माझ्या मनात होती. त्यामुळे ज्या गोष्टी त्यावेळी योग्य वाटल्या त्या करत गेलो, यश मिळत गेलं आणि इथल्या लोकांचा विश्वासही. या साऱ्या प्रवासात काही गमतीदार प्रसंगही घडले. 1980 पूर्वी आमचा दवाखाना एका झोपडीतच होता. विलास मनोहर मला मदत करायचा. विंचू चावणं ही इथे अगदी नेहमीची गोष्ट. विंचू चावलेले लोक आले की आम्ही त्यांना औषधं, गरज वाटली तर इंजेक्शन द्यायचो. हे सगळे उपचार पैसे न घेता करत असल्याने कधी कधी औषधांचा तुटवडाही असायचा. एकदा असाच एक विंचू चावलेला पेशंट आला. वेदनेनं तो रडत होता. त्याचा नंबर येईपर्यंत तिथे असलेल्या दुसऱ्या पेशंटने त्याच्यावर काहीतरी मंत्र टाकला आणि तो माणूस आमच्यापर्यंत न येताच हसत निघून गेला. हा प्रसंग खुद्द विलासने आपल्या डोळ्यांनी पाहिला. मंत्राने विष उतरतं असा लोकांचा विश्वास असल्याने या श्रद्धेचा उपयोग करून घ्यायची कल्पना त्याला सुचली. त्यामुळे त्याने तो मंत्र एका मांत्रिकाकडून शिकून घेतला. अरे रे विंचवा आहेस कुठे, असा काहीतरी तो मंत्र होता. तो टाकल्यावर मंत्र म्हणणाऱ्याकडे ते विष येतं आणि त्याने ते थुंकून टाकायचं, असंही त्या मांत्रिकाने विलासला सांगितलं होतं. मग विलासने एकावर याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. मग अधूनमधून आम्ही हा प्रयोग करायला लागलो. मंत्राचा उपयोग झाला नाही तर अर्थातच आम्ही औषध द्यायचो. अंधश्रद्धा विरोधी लोकांच्या कानावर हे गेल्यावर त्यांनी याला आक्षेप घेतला. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हालाही मंत्राने विष उतरतं वगैरे मान्य नाही, पण बऱ्याचदा काय होतं की विंचवाने नांगी मारली तरी त्याचं विष शरीरात उतरत नाही, फक्त तेवढ्या पुरत्या वेदना होतात. थोडक्यात सगळ्यांनाच विष चढत नाही, पण विंचू चावला या कल्पनेनंच तो माणूस जास्त घाबरतो. त्यामुळे हे बरचसं मानसिक आहे. ज्यांना तो खराच चावलाय त्यांच्यावर आम्ही औषधोपचार करतोच, पण या मार्गाने आमची औषधं वाचत असतील तर काय हरकत आहे. शिवाय सगळेच विंचू खूप विषारी नसतात. एकदा आणखीन एक गंमत झाली. एकदा विंचवाने मला आणि विलासलाही त्याचा प्रसाद दिला. आम्ही त्याच्यावर मंत्रही टाकला नाही आणि काही उपचारही केले नाहीत, तरी आम्हाला काही त्रास झाला नाही. त्यावर मी विलासला गमतीनं म्हणालो, मंत्र न टाकताही विंचवाने आपल्याला सोडून दिलं. त्यावर तो म्हणाला, तसं नाही, मला मंत्र येतो म्हणून आणि मी तो टाकताना तू ऐकतोस म्हणून विंचवाने आपल्याला काही केलं नाही. अशीच आणखी एक गंमत. दात, डोळा फ्रॅक्चर किंवा ओळखीच्या नसलेल्या काही आजारांवर मी पुस्तक बघून उपचार करत असतानाच्या काळात हेमलकशाला भेट द्यायला लोक यायला लागले होते. त्यातल्या काहींना वाटायचं की हा पुस्तक वाचून औषधं देतो म्हणजे याला खरंच काही येतं का नाही. मला नक्की माहीत नाही, पण यातल्या कुणीतरी तक्रार केली असावी. या तक्रारीमुळे मला शासनाकडून एक पत्र आलं. तुम्ही बोगस डॉक्टर नाही हे सिद्ध करा, नाहीतर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल.
मी शांतपणे ते पत्र बाजूला ठेवून दिलं. पण इतकी वर्ष काम केल्यावर असं पत्र येतं याची मजाही वाटली. मंदाला मात्र असं काही पत्र आलं नव्हतं. त्यामुळे मला चिडवायला तिला एक कारण मिळालं. उपचारांच्या संदर्भात आम्ही जेव्हा चर्चा करायचो तेव्हा ती चेष्टेनं म्हणायची, तुला माझं ऐकलं पाहिजे, कारण सरकारला तू बोगस डॉक्टर आहेस असं वाटतंय, मी नाही. अशा गमतीच्या प्रसंगांनी आमचं आयुष्य बहरून गेलं आहे. पण त्याचबरोबर आमच्यावर आदळणाऱ्या आव्हानांना जेव्हा आम्ही पुरे पडू शकलो नाही, तेव्हा आतून बाहेरून हादरून व्हायलाही झालं. 1991 साली हेमलकशाला कॉलऱ्याची प्रचंड मोठी साथ आली. तेव्हा असाच अनुभव आम्हाला आला. त्या वर्षी बांबू तोडीसाठी एका कॉन्ट्रॅक्टरने बाहेरच्या हजारो मजुरांना आमच्या भागात आणलं होतं. पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढं काम व्हावं हा त्याचा हेतू. इतक्या मजुरांची राहायची सोय मात्र त्यांनी केली नव्हती. त्यामुळे ते तात्पुरत्या झोपड्या उभारून राहू लागले. या लोकांनी प्रातर्विधीसाठी नदीकाठाचा वापर सुरू केल्यानंतर नदीचं पाणी खराब झालं. पाऊस सुरू झाल्यावर ते निघून गेले. इकडे आजूबाजूच्या गावांत शेतीची कामं सुरू झाली. काम करताना तहान लागली की आदिवासी त्या नदीचंच पाणी प्यायचे. त्यातून माणसं आजारी पडू लागली. 12 जुलैला माझ्याकडे एक पेशंट आला. त्याला खूप उलट्या होत होत्या. थोड्या वेळाने त्याला डायरियाही सुरू झाला. कॉलऱ्याचा पेशंट मी पूर्वी पाहिला नसला तरी त्याच्या लक्षणांवरून हा तोच आजार असावा अशी शंका मला आली. तोपर्यंत दुसरा पेशंट, मग तिसरा, असे सगळ्या बाजूंनी पेशंट यायला लागले. साथ इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली होती की बघता बघता 300 पेशंट दवाखान्यात दाखल झाले. त्या वर्षी पाऊस कमी असला तरी दळणवळण बंद झालं होतं. आमच्याकडे औषधांचा जो साठा होता तो पूर्ण शक्यच नव्हता. जगनला निरोप पाठवला. कलेक्टरशी संपर्क साधायला सांगितलं. या सगळ्यांना सलाईन लावणं जरुरीचं होतं. एवढ्या बाटल्या कुठून आणि कशा आणणार? जगननं कुठून तरी सलाईन व औषधांची सोय केली. कष्टानं ती आमच्यापर्यंत पोचवली. पण मागणी इतकी प्रचंड होती की काय करावं ते सुचत नव्हतं. त्या 3-4 दिवसात सलाईनच्या तब्बल 1500 बाटल्या लागल्या. या काळात प्रकल्पावरच्या सगळ्यांनीच तहान, भूक, झोप विसरून कामं केली. पेशंट वाचावेत म्हणून जीवाचा आटापिटा केला. तरीही सगळ्या पेशंटना वाचवण्यात आम्हाला यश आलंच नाही. या कॉलराच्या साथीतील एक प्रसंग मनाच्या तळात असा जाऊन बसलाय की तो हटतच नाही. एक बाई एका लहान मुलाला घेऊन आली होती. उपचार केल्यावर सलाईन दिल्यावर ते मूल जरा सुधारलं. त्याबरोबर तिने त्या मुलाला आमच्याकडे सोपवलं आणि ती लगेच निघून जायला लागली. आमचा एक कार्यकर्ता तिला म्हणाला, अशी कशी या मुलाला सोडून जातेस? त्याच्याजवळ थांब. त्याला पूर्ण वाटलं बरं की जा मग. त्यावर त्या बाईनं सांगितलं, कॉलऱ्याच्या साथीनं काल माझा नवरा मेला. दोन्ही मुलांना लागण झाली म्हणून त्यांना घेऊन इकडं निघाले तर एक मूल वाटेतच गेलं. त्याला तसंच झाडाखाली ठेवून याला घेऊन आले. आता याला जरा बरा आहे तोवर जाऊन त्याला पुरून येते. इतका करुण प्रसंग होता हा. आम्ही सगळे सुन्न झालो. कोण कोणासाठी रडणार? डोळ्यातलं पाणी साठून जावं अशी ही परिस्थिती. असे कसोटीचे, धीर खचवणारे प्रसंग खूपदा आले. पण त्यामुळेच इथं कामाची किती गरज आहे हेही नव्यानं कळत गेलं. पाय मागे घ्यायचा नाही हे डोक्यात पक्क होतं. त्यामुळे त्यातूनही आम्ही एकमेकांच्या मदतीने मार्ग काढत गेलो, टिकून राहिलो, काम वाढवत गेलो.
मित्रहो, पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत विस्तारती वैद्यकीय सेवा. आता आपली रजा घेतो. धन्यवाद.